मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं फेल दिया गरीबों को। राम अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, हास्याच्या शिडकाव्यानं चिंतेच्या अग्नीला विझवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस। मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत सोनी मराठीवर तुमच्या भेटीला येणाऱ्या प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। सर्वप्रथम, जर गेल्या 40 वर्षांमधला टेलिव्हिजनचा इतिहास लिहिला गेला तर ज्यांच्यावर स्वतंत्र खंड लिहावा लागेल असे सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि छायाचित्रकार राकेश सारंग सर। नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनय प्रतिभेनं स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अरुण नलावडे सर। अभिनेत्री पायल मेमाणे, दैवी सूर लाभलेला अभिनेता आणि गायक अमोल बावडेकर, डॅशिंग अँड डायनॅमिक अभिनेता अक्षय वाघमारे। सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत। मंडळी, अरुण कदम यांनी विकत घेतलाय एक कुत्रा आणि त्याच आनंदात ते त्याला फेरफटका मारायला घेऊन निघालेत। बघूया आपले इरसाल गावकरी त्यांचा हा आनंद किती काळ टिकू देतात ते। हे बघण्यासाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना। चल बाळा, चल. ये. अरे हो हो, चल 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 बाळा, घाबरू नको। पांड बसाडे अजिबात घाबरायचं नाही हा। गावात माझा लय मोठा जाम भारी रिस्पेक्ट आहे बघ हा? गावातले सगळे माणूस माझ्याकडे हुशार म्हणून कायम सौशाने बघत असतात माहिती। तू अजिबात टेन्शन घेऊ नको। बिस्किट खाणार? बिस्किट खाणार? चला, ए बिस्किट दे रे। हो, देतो। हा, इकडे इकडे। हा, फास लागेल ना वसरे, म्हणा काय तू मरशील। बने वो कसा आहे? हो, मी बरा आहे, तुम्ही बरा हो ना? अरे म्हणजे काय जाम भारी, ये इकडे। कादमानू, हा, लग्नाचा विषय सोडलाव की काय? लग्नाचा मी सोडतोय। नाही नाही, तसं नव हा? जनावरांशी गप्पा मारता म्हणून विचारला, बाकी काय नाही। अजिबात नाही, लग्नाचा विषय मी सोडत नाही आणि तो सोडायचा पण नाही। काय सांगताव पण काय? तुला सांगतो, राखणदार म्हणून मी घेऊन आलोय। राखणदार? हा, अरे घराच्या समोर एक वस्तू राहायची नाही। कोंबडी पलवून येतात, दोरीवरचे कपडे घेऊन येतात, हिच्या हातला म्हणे काय करू झालं म्हणून हा राखणदार कुत्रा आणलाय। बघू ह्याच्या समोर आता कोण चोरी करतो त्या। कादमानू, हा? मी काय बोलतो, काय रे? यालाच कोणी चोरून नेला मग? ए, चल, ह्याला कोण चोरून येतं? हे कुत्रा आहे। मोऱ्यानो, काय रे सूर गल्यात हैदोस घालतायत हा? हैदोस म्हणजे काय? बफी काय बोलतो? नकावडी चाय घेऊया काय? त्याच्यासाठी तर आलेला आहे आपण. बन्या, हा, 2 कटिंग दे रे. आधीची उधारी द्या। वाहन बघितलेस काय मोठा? घ्यायची. काय रे? ओय, गाढवा बरोबर कुठे चाललाय? कुत्रा आहे वसऱ्या। तुमच्या हातात आहे ना, त्याला विचारलाय, तुम्हाला नाही विचारलाय। काय माणूस आहे मोऱ्यानो? कादमानू, ओ कादमानू, काय काय झाला? बकरा अगदी पॉवरफुल दिसतोय हा. हा, कितीला घेतला हो, कितीला? ते येडाव काय तुम्ही? अरे कुत्रा आहे तू। कुत्रा? हा. कुत्रा? हो. अहो फुंबर एवढा माराल विसरताव म्हणून हा? बकऱ्याला कुत्रा म्हणाल तुम्ही? गंमत करतायत ते. गंमत करतायत का? गंमत बघ ना, हा. काय बकऱ्याचं नाव कुत्रा ठेवली नाही,
म्हणजे आज काहीतरी ना वेगळं करायचा प्रयत्न दिसतोय त्यांचा. काहीतरीच काय रे वसाऱ्या तुझ्या डोळ्याला काही नागिन चावले का रे मला काय दिसत नागिन नाही तुला कुत्रा येतो वसाऱ्या काय? अरे बने सांग अहो मी माझा बोलायचं झाला मागाशी सगळं, माझ्याकडे आता काय नाही आहे. तरी पण एक गोष्ट सांगतो, काय? जनावराबद्दल मला काय माहिती नाही हा. आहे. चाय संबंधी काय असेल तर विचारा, म्हणजे साखर, चाय पावडर, गवती चहा, आला बिला काय असेल तर सांगेन. हा. पण ह्याच्याबद्दल जनावराबद्दल अजिबात विचारू नका. काय? अरे पर वसाऱ्या जनावर बघितलं तू अंदाज देईल हा कुठला प्राणी आहे म्हणून का तू जन्माला येताना डायरेक्ट फ्री होऊन आलायस आयुष्यात कधी हाडाड तरी केला असते का नाही वसाऱ्या हा झुरल आणि पाळीला हाडाड केलाय मी. येडा काय पण बोलशील हाडाड गेल्यावर ती पलते अरे तिला असलं तरी ती पलते हो हो कदमानू काय माहित? कशाला पिसालतावाय सकाळी अरे हा वसाडा बोलतोय झुरलला हाड बोलत पलते काय फालतू रे? हो असते एखाद्याला घाणेटरी सवय तुम्ही कशाला हे करतावाय अरे, आणि झुरळ? तुम्ही त्याच्यावर डापरतावाय कशा तुमची लबाडी आम्हाला कळते कळलं ना कदली लबाडी आम्हाला बकऱ्याचं मटण द्यायचं नाही म्हणून बकऱ्याला कुत्रा करतावाय तुम्ही. नाही हा कुत्रा आहे वासाड्या अरे नाही काय त्या कुत्रा बित्रा नाही आम्ही काय किती मटण खाल्लेलं नाही काय नाही इथे आम्ही काय काय जंगलात राहतो मग आणि गजाय कुणीतरी म्हटलेलं आहे काय तर मटन दान हे श्रेष्ठ दान खरं आहे आहे. का नाही? मटन दान हे श्रेष्ठ दान अरे आहे. मटण दान काय मग काय ते रक्तदान असतं ना वसारी तर तुझ्याकडे असेल आमच्याकडे नाही नाही, हा. आणि हा कुत्रा आहे, मी ह्याला कशाला कापू वसाऱ्या नो काय? ए भाला याचं ना कालच तोंड कर आता हा, कर, कर. भुंकून दाखव अरे तुला मी भुंकून जागा सांगितलं तू थुंकून काय दाखवतोस मन वाचाऱ्या भुंक दाखव ऐकलं ऐकलं का नाही बघितला कुत्रा आहे का नाही हा? ऐकलेलं ऐकलेलं कुत्रा आहे ना आमच्या लक्षात पण आलेलं आहे आहे ना हा. मग तेच बोलतोय वाचाऱ्यानं मी कुत्रा आणलाय तर तुम्ही काय बोलता नाही 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 त्यांना हाय क्वालिटीचा बॅ बॅ असं केला हो. वऱ्यानो व गल्यात रिदम आहे रिदम म्हणजे सुराची जाण आहे त्याला आणि सूर्यांची सुद्धा असेल. होय तर. अरे हे वाचाऱ्यानो तो भूक केला आणि तुम्हाला ब्या कसं ऐकायला आलं अरे काय म्हणजे आलं म्हणजे आलं आलं तर आलं. काय रे बने तुला आला नाही मी मागाशी सांगितलं कदमानू जनावराबद्दल काय विचारू नका बा. तुम्हाला सांगतो फांदीवर बसून कू कू करणारी कोकिला की जमिनीवर राहून कू 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 करणारी कोकिला, ह्याच्यात मी कन्फ्युज आहे अजून. कळलं? काय येडायस का तू वासाड्या? एवढी पण तुला अक्कल नाही नाही. अरे जमिनीवर अशी ती कुकूचकू असतो वर झाडावर अशी ती कोकिला असते एवढं पण तुला कळत नाही एवढी अक्कल नाही वासाड्या एवढं कसं कन्फ्युज होतोस ओय काय कडक झाला एवढं अरे काय येड्यासारखं बोलतोय? कडक म्हणजे बस, बस, बस. सगळी जमले तिला काय एकदम आज काय आहे काय काय आहे काय कदम कस काय चहा मारा की पेशी ए, होय. काय मीटिंग ठेवली काय काय कसली पुरीची मीटिंग हा. काय आली नाही सकाळी पिटायला असं होय. बकरा घेतली नाही बकरा कधी? घेतला. तू? हो. बकरा तू बघ हो. आला का हा बघ, बकरा लगा बघितल्यावरच कळतंय की होय ना मग सांगा सांगा त्यांना सांगा शेम टू शेम बोकाडायला मग? भारी जायला का अयो, मोठा आहे मग केवढा आहे? कदम मी काय म्हणतो जत्रेला द्या तेवढं पाठवून किती पैसे लागतील देऊ की हो. गाव जेवणला भारी आहे बोकाड अरे काय येडा आहे का तुम्ही हा? अरे कुत्रा आहे तो बकरा कसं तू सांग बोलतोस आणि त्याला जत्रेत कुठे नेऊ काय बोलताय लागा बोकाड आहे शिंग नाही ती आली हो याला अजून शिंग- अरे येतील येतील आता दुधाची पडले नंतर येतील हा, होय. असं आहे होय, होय, होय. होय. होय, काय देते, पण बोलायला होय, गेलं देते. तू आणि तुमचं वासड्यानो अरे लहान पोराचे दुधाचे दात पडतात त्याचे शिंग पडले काही बोला तुम्ही बघ इथं इथं हे मधल्या टालूवर ठोकून बघा 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 आहे? हा. बघा इथं हात लावा हे काय आहे हे तंबडू काय अरे टन काय रे मग? म्हणजे हा बकरा आहे बकरा म्हणजे बघा मी सांगता काय अरे नाही वाचवलं कुत्रा आहे मी आणलं मला माहिती आहे आता दूध का दूध पाणी का पाणी नाही, करा, नाही, करा, नाही. आम्हाला. हे बघा हा. जाऊ दे काय हा बॉल आहे हो माहिती आहे नाही. बॉल कुत्रा घेऊन बकरा घेऊन येत नाही कुत्रा घेऊन येतो आहे, आहे. बघायचं हा. जा. टायगर गो धरले धरले कम 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 धरले कम, वा कम. वा धरले धरले आणलं का रे? आणला आणलं का रे बॉल आणला, आणला, बोकाड आणलाय. कुत्रा आहे का नाही हा कुत्रा आहे ना आहे का नाही कुत्रा बोकाड आहे गं, जा बॉल बघू दे बॉल बघू दे कदम हा जरा बॉल उचल या घे बघा म्हणजे हा बॉल मला कदमा नावून द्याला बरोबर म्हणजे तुम्ही कुत्रा झालं नाही तर काय झाला काय कुत्रा म्हणा सांगा नाही. हा आता बकऱ्यान जाऊन बॉल आणलात मग त्याला तुम्ही कुत्रा कसा म्हणाल हा बॉल तुम्ही मला द्यालो म्हणजे तुम्ही जाऊ का नाही स्वतः कदम हा हा म्हणजे हा
कदमनी बॉल आणला तरी तू कदमच राहतो मग कदम जातो मग बकऱ्यांनी बॉल तर कुत्रा कसं कुत्रा काय तेच ना. पॉइंट आहे अरे तू कुत्रा आहे वासऱ्यानो अरे नाही. तरी बॉल आणलाय का नाही मग तू कुत्रा आहे का नाही यायला गाडवाची शेपट वाकडीची का ए, येड्या! कुत्र्याची शेपूट असते गावाची कुठली शेपूट घुसवा असते? इथं मी कुत्र्याच घुसू आता म्हणजे नाही, पहिलं होतं काय आता येडं सगळं काय? बदललं नवीन आता आहे. कुत्र्याचा सरळ शेपूट असतं का ना आता गाढवाचं शेपूट कुत्र्याचं वाकडं सरळ असतं? आहे. मग माहिती नाही नवीन झालेला आहे हल्ली उत्क्रांती झाली सगळी कुठं होता आपले होता अरे वसारून हा कुत्राच आहे ना तुम्ही ऐकणार नाही असं फायनल आता हा, काय? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं कुत्रा काय करतो ते काय तर? खांब दिसला हा. झाड दिसला टायर दिसला की कुत्रा पाय वर करतो आणि सुसू करतो इथंच घंटात सगळे नाही ते. हा हो, करतो नाही ता मी करतो ना बघितलंय. ता करतो ना आणताना मी बघितलंय. ता करतो ना हा. ता वेगळा करतो ता तुम्हाला लात मारायला उचलतो पाय तेव्हा लघवी बाहेर येते वेगळा आहे अहो हा वेगळा आहे हा काय आहे हा अपलेग जातीचा बकरा आहे तर मालकाला लात मारतात असं आहे त्यांचं पारंपरिक सवय आहे त्यांची तुम्हाला पटत नाही नाही. नाही पटत आहे अरे शाबरावाले गोंडेश चमनला विचारा हा गावातला सगळ्यात इनोसंट पुरुष आहे तो त्याला विचारा हो हो इजरा इजरा शामराव हा. हा आपले जो बकरा आहे हा. तो नेमका कुठल्या जातीचा आहे बरोबर म्हणजे याच्याकडे नीट बघून कळतं बुवा की हा आपल्या जातीच्या बाकरा आहे. मग, बरोबर. बोलू ना आपले टकल्या कुत्रा आहे तो लगेच चिडचा गाड्या तुम्ही नाही तर काय? तुमच्याच खरं करता म्हणजे सगळं अरे धडधडीत दिसतंय तो बकरा आहे अरे पण तो कुत्रा आहे मी आणले मला माहित आहे काय सांगतो मला अरे एवढं काय चालवतो हा माणूस स्वतःच दिसतंय ना तो बघ एक मिनिट ना तुमच्या घर ना आमच्या घर एक काम करू आपण चारा ठेवू एकीकडे बिस्किट ठेवू हा. मग कळेल कुत्रा आहे का बघा चालेल, चालेल, अरे चालेल. काही ठेवा तुम्हाला कळतं काय वसरे हा कुत्राचा आहे चालेल, बघू ना आपण काही नाही. चारा घे बरं, चारा घे. घ्या लवकर घ्या. नाही नाही चारा घाल. मागातपासून सांगतोय हा माझं ऐकतच नाही काय करायचं नाही. स्वतः काय करणार? जाऊ द्या. बकरा आहे हे का बकरा बिस्किट आहे आहे. ठेवा. हा, तिकडे ठेव बाजारात लांब गेले जाऊ, आणि लांब जाऊ. पॅन्टीला मॅचिंग जनावर घेऊन आली आहेत बाकी काय नाही आहे. घ्या. घ्या बा आता ए, ए, बुकुड. चल, चल, चल. घ्या चालू इकडे बघ बिस्किट चारा हर्रू 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 एक दोन तीन बघा बघितलं का ओ कदम बिस्किट खाल्लं बकरा आहे तो कुत्रा असता तर गवत खाल्ला असतं ना त्याने. कुत्रा गवत खातो मग म्हणजे काय याला काय विषय आहे का खातो ना. सगळे जण आम्ही म्हणता हा बकरा आहे तुम्ही एकटे म्हणता हा कुत्रा आहे जाऊ म्हणजे दे. खुला माणूस कोण आहे तो ठरवा याच्यात अगोदर. हा ना. हे सगळं खोटं बोलतो आम्ही. सगळं आम्ही खोटं बोलतो. तुम्हाला कुत्रा वाटते एवढं बिस्किट खातो नाही कुत्रा आहे नाही तर म्हणजे. काय ह्याला फसवली नाही रे नाही फसवली म्हणजे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी वाटतं हा बकरा आहे बकरा आहे तो हा बकरा हा मग बकरा आहे मग. खोटं सांगता बाई काय मोकळा आहे तर म्हणजे मी बकरा आणलाय 20,000 रुपये देऊन मी बकरा आणलाय अरे वसाऱ्या तू तरी म्हणा बोलायचं ना मी तुला तिथून आणलं तेव्हा मी बोलतोय कुत्रा आहे कुत्रा आहे कुत्रा आहे ते एकदा तरी मला बोलायचं नाही मी बकरा आहे म्हणून तुला कळत कसं रे वसाऱ्या किती फसवशील मला आता ह्यांच्या समोर मला किती बोलायला लागतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, जाऊ दे. इमोशनल होऊ नका होतं. बसा बसा अरे आता मारून काय होणार आता आहे? काय? घेता का बा व्यवस्थित काय? थांबा अरे, वसाऱ्या, जा. पाय इथून. बालू अरे येताना तरी मला बोलायचं ना एवढा मी आणलंय 20,000 रुपये खर्च केलाय बालू मी काय म्हणतो आता जाताना भुंकला बघितलंस काय होय होय ऐकलं आणि मी ज्या गतीने गेला कुत्रा आहे म्हणजे कुत्रा आहे. बरोबर आहे म्हणजे बकरा पलतो हा. पण एवढा फास्ट नाही फास्ट नाही पहिले आणि परत जाताना भुबू केला भुबू केला ना. कुत्रा आहे कुत्रा काय काय रे रावते तुला काय वाटतं नाही मला पण तीच वाटते हा? बकरा करण्याचा वेळ जातोय सगळा हो. मी कुत्रच असणार कुत्रा नाही जसा पळाला ना त्याच्यावरून तो कुत्राचे बुवा मग कसं? जोरात पळाला, कुत्रा आहे. ए, बरी आहे. तुला काय? नाही, तुला काय वाटतं का याबद्दल हा मगाशी आलं ना तेव्हाच मला तो कुत्रा वाटला होता वसाऱ्या तुला मी 10 वेळा विचारलं जनावरातलं मला कळत नाही जनावरातलं मला कळत नाही वसाऱ्या आणि तुला हे भुबू करतोय तुला अक्कल नाही अरे मारतो कशाला मारतो कशाला? मारतो कशाला मारतो कशाला काय आम्ही वा 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 हे स्किट बघून एवढंच म्हणा असं वाटतंय माणसा परीस मेंढर बरी बाकी भन्नाट कॉन्सेप्ट आणि भन्नाट परफॉर्मन्स वा सई
एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. अरुण दादा, टेलर मेड तुमचा एक्का आहे हा, आणि तुम्ही ज्या जेन्युनिटीने करता त्याच्यामुळे आमची बिलीफ अजून अजून वाढत जाते. ह्या निमित्ताने हे सांगते की पेट्स घ्यायची असतील तर ती अडॉप्ट करा, विकत घेऊ नका. आणि प्राण्यांना कसं वागवू नये हे तुम्ही या स्किटमधून खूप चांगलं सांगितलं आणि खूप एंटरटेनिंग होता. नवीन मेंबर्स जे ॲड झालेत तेही छान होते. तुमचं टोपण नाव मला फार आवडलंय. श्याम दादा, मजा आली. वा वा वा. अमोल दादा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मी काय तारीफ करायची तुमच्या सगळ्यांची. राक्षस आहात रे तुम्ही. म्हणजे हसणं थांबूच शकत नाही. वेगवेगळे विषय कुठलाही असो, त्याचा जम किती छोटा असो तरी तुम्ही ते इतकं फुलवता की ते संपूच नाही असं वाटतं प्रत्येक वेळेला. आणि अरुण दादा कमाल आहे. खूप छान. थँक्यू. वा वा वा. थँक्यू अमोल दादा, थँक्यू टीम. मंडळी, आपला भूतकाळ ना समुद्रातल्या वस्तूंसारखा असतो. त्याला कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी त्या वस्तू किनाऱ्याशी येतातच. चला तर बघूया आज हे भूतकाळातलं एक वादळ किनाऱ्यावर काय थैमान घालतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे दमदार पंडे ईशा डे आणि रत्नागिरीचे रत्न श्रवेश बेटकर. आजी, आजी, ओ आजी, आजी. दादा ऐका ना, ह्या आजींचा ना आज डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच आहे न्यायला. तुम्ही तोपर्यंत लक्ष द्याल प्लीज. काय ना, त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे. हो, त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलं ना काय माहीत. तुम्ही लक्ष द्या, मी आलेच. हां दादा का बोलला? दिलं असतं लक्ष. दादा का बोलला? आराम करा. पशा, पशा. अरे बाबा, पशा काय झालं रे? तुम्ही काय आला तिथे? बाबा, पशा काय झालं रे तुला? पशा, काही नाही झालंय बाबा. आणि हे लहान मूल कुणाचं? अरे बाबा, बरं आहे आता तुम्ही? लहान मुलं आहे. अरे अहो, हात फ्रॅक्चर झाला काय बाबा? आलायला सुरू करताय तुम्ही? हात फ्रॅक्चर झाला पशा तुझा. अरे हे पाय पांढरा कसा तुझा? पशा थुलथुलीत पाय कुठे गेला तुझा? पशा बाबा, पायच आहे तो. आल्याला नका सुरू होऊ. अरे काय झालं? काय फ्रॅक्चर झालंय ना म्हणून आहे ते. अरे कसं काय झालं पण? काही नाही, ते बाईकवरनं पडलो जरा म्हणून हाताने पाय फ्रॅक्चर झाले. आता ओळखलं. हे नाक्यावर सई तामणकरचं पोस्ट आहे भलं मोठं. ते बघत बघत धडकला असशील कशाला तरी. हे सुंदर मुलींना पण कळत नाही. त्यांची एक कॅज्युअल पोज आमची वाट लावते इथे. धडकलास की नाही सांग. सईला बघत बघत धडकलास की नाही सांग. तुम्हाला कसं माहिती हो नाक्यावर सई तामणकरचा पोस्टर आहे? सही पकडे हो. मी औषध घ्यायला तिकडेच जातो. म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही. अहो, म्हणून ती शुगर कमी होत नाहीये तुमची. अशी औषधं घेतात काय बाबत? आणि मुळात तुम्ही इथे का आलात? मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे तळमजल्यावर ते प्रसाद हो काका आहेत ना, असे असे बसलेले असतात बघ. त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट, म्हणून आलो. जाऊ दे रे, तू आराम कर बेटा. आई ग, कसं लागलं रे? ठीक आहे. आई ग, मारलं की दुखतं का रे? नाही तुम्ही नाही रे, फ्रॅक्चर मारून विचाराल दुखतं का सॉरी म्हणून? रे, सॉरी रे, माझ्या मनातही नव्हतं रे. बाबा, मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही. काळजी वाटतं रे बाळा तुझी. तू झोप, मी काही नाही करणार. झोप बघू तू. ठीक. आराम कर. मी तुला हे देऊ का? सफरचंद देऊ? नकोय बाबा, ऐका. अरे घे. कोणीतरी म्हटलंय अन ऍपल अ डे डॉक्टर हॅज अ कीप. मुळात वाक्य
अँड ॲपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे असं आहे ते. डॉक्टर मी काहीतरी तर करतो. बाम लावून देऊ, बाम लावून अहो देऊ. नकोय, कशाला करताय बाम बीम जरा. मी कविता म्हणून दाखवतो, हिंदी कविता. कविता ऐकवा, किमान तुमची बडबड बंद होईल. कविता नीट ऐक, तुला खूप बरं वाटेल. बरं का? ऐकवा. हा, कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती, मैं और मेरी तन्हाई, बर. मैं और मेरी तन्हाई अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा. हा ठीक आहे, ओके. अगर वो होती तो तुम आती, तुम आती तो वो होती, तुम आती तो क्यों आती, तुम आती तो कोई पूछती क्यों है, मैं पूछती तो तेरे बाप का क्या जाता है, बाप का नाम क्यों निकालता है, तू बाप का नाम निकाला इसलिए मैं निकालता है, बाप का नाम नहीं निकालेगा. समीर चौगुले. हो, मी समीर चौगुले, प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले. नाही ते खांडेकर आणि चौगलेच्या लॉजिक मध्ये नका पडू, सोडून जातो विषय. तुम्ही कोण, आपण कोण? मी कोण? घाबरवू नका हो, काय विचार ना तू, आपण कोण? पुष्पा घोकटे, जोगळेकर कॉलेज. पुष्पा घोकटे, जोगळेकर कॉलेज. तुम्हाला काय आलो? रोल नंबर 74, मागून 3रा बेंच. तुझ्याकडे एक डुक्कर होता ना, कुत्रा म्हणून फिरवायचीस. कुत्रा होता तो. एक छत्री होती, त्याला कापडच नव्हतं. आठवलं मला, विजायचीच अशी. तुझ्या उजव्या दंडावर नाजूकसा तीळ होता, आहे का अजून? बाबा खबरदार माझ्या जवळ येशील तर. पुष्पा इतना गुस्सा, एवढा राग का ग? एवढा राग मी तुझ्या ना मनात बसतो इतकी वर्ष, म्हणून ओळखलंस ना मला? खरं सांग बाबा. ये मैं और मेरी तन्हाई या सुंदर काव्याची वाट लावणार. तू एकटायस या जगात, त्यामुळे असं पटकन थांबा, तुम्ही त्रास नका करून घेऊ. काय तू बरबाद केलंस. मी बरबाद केलं? तर काव्यासारखंच बरबाद केलंस मला, पण बरबाद केलं. मी बरबाद केलं तुझं आयुष्य. बाबा बरबाद केलं तुझं आयुष्य. वाट लावली. इकडे हे काय आहे सगळं? हे कोण आहे त्या? ही माझी तरुणपणीची छावी. बाबा थांब. काय करताय हे? अहो त्यांना आत्ताच त्यांना डिस्चार्ज होणार आहे ते. थांबा. मी तुझी छावी लाज वाटते का रे? अरे तोंड बघायला सांग तुझ्या बापाला. एकतर्फी प्रेम होतं याचं, वन वे ट्रॅफिक होता सगळा. आपला नव्हता. खरं सांग, आपलं आमचं होतं. थांबा, त्यांना त्रास होतोय, तुम्ही शांत व्हा. नाही नुसतं माझ्या मागे 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 अहो नका करू एवढं. करायचा. बाबा एकदा तरी याने मला याहू चाहे कोई मुझे जंगली कहे असं म्हणून काला खट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता. हे काय सगळं? बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तर काहीच नाही. हा तुझा बाप पुष्पा हे टिअर्स असं म्हणून सतत चिठ्ठ्या पाठवायचा. पुष्पा आय हॅड टीअर्स. मी आजही म्हणतो तुला. अगं एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा. तुला सांगू मला कसं वाटतंय? राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय ग मला. बाबा आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल, त्यात ही उपमा टाका तुमची. का करता? हे काय चाललंय? शहाणपणा करू नका. मोठ्यांमध्ये लहान मुलांनी मारोंगा ऐसा खुचके मारोंगा. बाबा गप्प बैठो. ऐक तुला मी पुन्हा ऑफर देतो. पुष्पा माझी हो, आय लव्ह यू. बाबा हो बाबा ऐका ना, माझं ऐका जरा. ती मसनात तुमची अर्धी लाकडं गेलीत ना, त्यांचा 2दा मिस कॉल येऊन गेलात, अख्खी बॉडी कुठे आहे म्हणून. वय काय करताय काय? या वय एवढी वयस्कर बाई तुमच्यावर आरोप करते, मला काहीतरी वाटलं पाहिजे. बोलण्यावर जाऊ नको.
हीच माझ्या मागे होती. मी वर्गात राजा बिंडा असा शिरायचो ना. मी वर्गात शिरायचो. ही तिरक्या नजरेने माझ्याकडे बघायची रोज. मी बघितलं ऊस असे सोडायची झुरायची अहो थांबा. अहो नका. अहो थांबा. त्रास होतोय तुम्हाला. मला मुळात सांगा, कॉलेजमध्ये दुसरं कोणीच सापडलं? हा रजा मुराद सापडला तुम्हाला फक्त? खबरदार. हे आता रजा मुराद आहे, पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती. बाबा नाही वैदर मला बोलू नको. मी झुरायचं वगैरे काही नाही. या झुरळासाठी मी कशाला झुरेन? हा स्वतः चिठ्ठ्या पाठवायचा आहे. माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा. नाही आता काय बाई लिहायचा माझ्याबद्दल? नाही पुष्पा, मी तुझ्यावर प्रेम केलंय का? मी काही बाई कसं लिहिन? तो अनिकेत होता, अनिकेत शहाणे. ऐका ना. तो चिठ्ठ्या लावायचा. तू दमलीस बघ किती. तुला किती श्वास लागलाय. ऐका. थांब तू गप्पा बस. हा श्वास घे मोठा. मी तुला मी हे देतो. काय देतो? शहाळा देतो. हे 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 तू हे, घे तू मोठा. आहे का पाणी आहे का? बघा शाळेत पाणी आहे. पाणी नाही मग पतला मलाई घाल. अहो हेल्मेट आहे ते. काय करताय बाबा? हेल्मेट आहे ग. मला शहाळा वाटतंय. अरे ही भेटली नाही एवढ्या वर्षांनी, मला सुचत नाही हे रे. काय ऐका ना. ऐका मी चिठ्ठी नाही लावली रे. तूच होता. खोटं बोलू नको. नाही तूच होता तो. नाही. चिठ्ठ्या लिहायचा. एकदा माझ्या बाबांच्या हाताला लागली एक चिठ्ठी. माझं शिक्षण थांबून माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझं. याच्यामुळे मला मॅट्रिक तुम्ही नका त्रास करून घेऊ. माझा बाबा तुम्ही इथे. माझ्या भावाला बोलवणार आहे. मी माझ्या दादाला बोलवणार आहे. तो सोडणार नाही. अरे पशा तू नको टेन्शन घेऊ. कसलं टेन्शन घेतो? त्रास होतो तुम्हाला, कळतंय का बाबा? 7 नंबर दाबून दे. नाही दिसत तर कशाला करताय? हवा ना तिकडे. अरे चल चल मी नाही घाबरत. हॅलो दादा. दादा सापडलाय ना. काढूया. हो माझ्या समोरच उभा आहे तो. दादा लवकर ये. दादा ये तू. अच्छा तू पोरं बोलवते का? आता मी पण पोरं बोलवतो. आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे वर्जिन 22 नावाचा. मी पोरं बोलवतो. आता राजा हो नाही. सगळे सत्तरीतले आहेत. दुपारची वामकुक्षी झोपले असतील सगळे. चला बोलवताय. माहिती आहे. चल ही कोण स्वतःला समजते? हिच्यापेक्षा 56 चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या. ही कोण आहे श्रीदेवी? 56 पोरी घेऊन करणार काय? अनुलोम विलोम की शवासन? ए तू नको आता राडा होणार इकडे सांगून ठेवतोय. दादा ये. दादा हिंमतच आहे. दादा मार त्याला. मार दादा याला मार. अहो ते दादा जातील कधी. त्यांना कुठे मारत बाबा. ऐका दादा मार. दादा फेकून मार. दादा फेकून. अहो ऐका ना, तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही कुठे ऐकताय? अरे कुठलं म्हाताऱ्यांचा गँगवर आहे यार. तुला मी फोडून टाकणार लक्षात ठेव. दादा मारते. ओ बाबा बाबा. दादाला मार नको. मार दादा मार. इंजेक्शन इंजेक्शनच देणार तुला. उलटा पकडला. दादा आता मार. दादा मार आता. अरे देवा. नर्स माझा डिस्चार्ज करा. मला जाऊ द्या. नर्स माझा डिस्चार्ज करा. मला जाऊ द्या. क्या बात है. मॅड परफॉर्मन्स. अशी मारामारी मी आज तागात पाहिली नव्हती. क्या बात है. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. वा वा वा. सम्यात धमाल. ईशा मस्त. श्रमेशचा पण म्हातारा फार मस्त होता, जो स्वतःचेच पाय उचलत उचलत पुढे येत होता. फॅन्टॅस्टिक. पशा हात पाय
फ्रॅक्चर झाल्याच्या वेदनेपेक्षा सुंदर मुलींनी दादा म्हणण्याच्या वेदना नक्कीच मोठ्या असतात, हृदयात रावक असतात. कळलं प्राजक्ता? शेवटची फाईट तर म्हणजे मराठी स्किटच्या इतिहासात अजरामर होईल अशी सुवर्णाक्षरात लिहावी अशी फाईट होती. फार मजा आली. वंडरफुल. राकेश सरांना विचारूया, त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स अप्रतिम होता. म्हणजे मी थोडा सिरियस आहे, मला हसायला फार कमी येतं. म्हणजे मी आज घरून निघताना मला बायको असं म्हणाली की अरे जरा हस. पण ते एक काय गॉड गिफ्ट आहे ते, असं म्हणा की माझा चेहरा खूप न्यूट्रल राहतो, पण तरी मी आज हसलो. सो यु नो गॉड ब्लेस यू. कारण हसवणं हे फार फार मुश्किल आहे, जे तुम्ही केलं. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. मंडळी, तुम्हाला पोट धरून हसवायला सज्ज आहेत हास्यजत्रेतले अतरंगी हास्यवीर. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कसं वाटतंय सर? वाटतं जरा बरं, पण दुखतंय हो, दुखतंय. नाही आता एवढं लागलं म्हटल्यानंतर दुखणारच ना सर. पण काय इंजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला, बरं वाटेल थोड्या वेळात. डिरेक्टर सर. अरे वा, ओळखलत का मला? बस का सर, तुम्हाला कोण ओळखत नाही हो. मराठी इंडस्ट्रीचे A1 डिरेक्टर आहे सर तुम्ही. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुमच्या एवढे हिट पिक्चर कोणीच दिले नाही ना हो. सर मी तुमचा गैरा मोठा फॅन आहे बरं. अरे थँक्यू सर. तुमचे सगळे पिक्चर बघितलेले आहे बरं का मी. थँक्यू. सर तुमचा तो पिक्चर तो आता मागे आला होता तुकराट. अरे बाप काय सिनेमा आहे. जबराट सिनेमा केलाच नाहीये मी. जबराट. तुम्ही समोर आहे ना, तर एक्साइटमेंट मध्ये फंबल पडून गेला हो. मी समोर असताना माझ्याकडे बघून थुकराट असा फंबल पडेल तुमचा. सॉरी काय तुम्ही पण डॉक्टर. नाही पण सर बरं झालं बरं का तुमचा ऍक्सिडेंट झाला. काय बोलताय डॉक्टर? नाही तसं नाही. म्हणजे तुमचा जर ऍक्सिडेंट झाला नसता तर तुमच्यासारखे एवढे मोठे डिरेक्टर त्यांचे पाय आमच्या गरीब हॉस्पिटलला लागले असते का बरं? नाही बरोबर आहे. पण काय खरंच मला ना तुमच्या गावच्या लोकांचं कौतुकच वाटतंय. काय कसा ऍक्सिडेंट केलाय माझा? तुम्हाला सांगतो, फक्त रस्त्याने चालत होतो, समोरून एक मिनी बस येताना दिसली, घाबरलो म्हणून रस्ता बदलला, तर बसनेही रस्ता बदलला. मी अजून घाबरलो, शेतात घुसलो, तर बसही शेतात घुसली. नेम धरून ठोकलाय हो मला पायाला. ते काय झालं सर, ते जो मिनी बसचा जो ऍक्सिडेंट आहे ना, ते बाजूच्या जो वॉर्डात आहेत ते सगळे. म्हणजे ज्यांनी ऍक्सिडेंट केला ते पण बाजूच्या वॉर्डात आहे ना. अरे काय बावळट लोक आहेत का ती? कळत नाही का त्यांना? गाडी चालवता येत नाही का नीट? अरे सर काय तो ड्रायव्हर होता ना, धडक लागल्या त्याने उडी मारून घेतली गाडीतून. अच्छा. आणि ती गाडी मग तशीच निघाली होती. तुम्हाला वाटत होती तुमच्या मागे येते वा. अच्छा. आता गाडीला कुठे डोकं असतं हो. आणि ते एकांकिका करणारे पोरं होते, ते स्पर्धा करून येत होते बा. अच्छा. मुलंच आहेत मग ती? अरे देवा, जास्त लागलं नाही ना त्यांना? नाही हो, एकांकिका करणारे पोरं दणकट असतात ते. महिना वडापाव खातात, त्यांना काही होत नाही. याच्याने काय होणार आहे? लागलंय पण म्हणजे एवढं सिव्हिअर नाही ना. नाही सर, एक रिक्वेस्ट होती. बोला. एक सेल्फी बा काढूया ना. काढूया. असं आत्ताच काढायचं? म्हणजे ते बरं काढूया. सर तो पाय आला पाहिजे. काय करताय? अरे पण का असा का फोटो काढायचा तुम्हाला? सांगायला हो की मी गेलं म्हणून ते सगळं तुमचं भारी, म्हणजे खूप भारी आहे सर. थँक्यू. कमाल आहे सर. वळून जा. टकलाला टेंगूळ आला तर कळणार नाही टक्कल कुठलं टेंगूळ कुठलं. जा. काय डॉक्टर आहे तिथले पण यार. हॅलो पार्थेश. काय रे, पॅकअप दिलं? बरं हरकत नाही. एक काम कर, मला ना मेल कर सगळं उद्याचा स्क्रीन प्ले वगैरे. मी बघतो स्केड्युलिंगचं कसं काय असेल ते. हो, इथनंच करतो हॉस्पिटलमध्ये. नाही बरं आहे. एवढं काही नाही. हो, प्लॅस्टर आहे पाहायला. चल. नमस्कार सर. ए लवकर या सरांना होश आला. लवकर या, सरांना होश आलाय. सर या सर, सरांना होश आलाय. सरांना होश आला सर. अरे नमस्कार. अरे थांब काय. हो कोण आहात तुम्ही? एक मिनिट. काय कोण आहात? कोण तुम्ही? काय झालंय काय सगळ्यांना? सर आमचा ऍक्सिडेंट झालाय. हे हसत का सांगत असेल हा?
नाही नाही सर त्याचं काय आहे, तुम्हाला जी बस धडकली ती आमचीच होती सर. हारू सर हारू ते काय झालं ना मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा ऍक्सिडेंट हो गया रब्बा बस खाली बस. लाज नाही वाटत तुम्हाला? कोण होता तुमचा ड्रायव्हर? त्याला सांगता नाही आलं कशी गाडी चालवत होता तो? नेम धरून मला ठोकलेला आहे पायावर, प्लॅस्टर लावलाय मला. नाही नाही सर त्याचं काय झालं, हा मला बने हा म्हणाला की अरे ते पृथ्वी प्रताप सर आहेत. मग मला कोणतरी म्हणाला हा पृथ्वी प्रताप सर काय येतील. नाही मी म्हणलं होतं की नाही म्हणून. मग काय झालं, हा म्हटलं हाय, मी म्हटलं नाही, तर आमच्यात ना 100 रुपयाची लागली सर. हा मग भेट लागली तर म्हटलं की चला त्या दिशेने चला त्या दिशेने चला असं करून आम्ही तुमच्या दिशेने यायला लागलो. त्या ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला, त्याने उडी मारली आणि बस काही न सांगता तुमच्या दिशेने गेली. आणि तुमच्या 100च्या भेटसाठी किती हजारांचं नुकसान झालंय. शूटिंग थांबलंय तिकडे माझं. सॉरी सर. आणि इतकंच मला भेटायचंय तर बस मधून उतरून भेटा ना. बस घेऊन कुठे येतं अंगावर भेटायला? सॉरी सर, खरंच माफ करा सर, तुम्हाला बघायचं होतं सर, बाकी काय नाही, आमच्या मनात असं काय नाही. आधी आधी माझा चेहरा बघ. इकडे इकडे इकडे. अरे का करतोय? त्याच्या डोळ्याला लागलेला आहे. अरे एका डोळ्याला लागलाय, दुसरा डोळा उघड म्हणाव त्याला. नाही सर, त्याला जरा स्वेलिंग आहे सर. काय मी डोळा उघडेन, तुम्हाला डोळा दिसेल पण माझ्या डोळ्याला काय दिसणार नाही सर. बर बर. पृथ्वीक सर, तुमचा नवीन आलेला सिनेमा म्हणजे एकदम माशाल्लाह, एकदम म्हणजे नमा. हो मी बघितला सर, 3 वेळा बघितला. तेव्हा कुठे कळला मला सर. माझा सिनेमा इतका किचकट आहे, 3 वेळा बघावा लागला. साधा सरळ सिनेमा आहे तो, एका बघण्यात कळतो. तसं नाही सर. नाही काय झालं, मी ना माझ्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती ना सर, त्याने मला बघूच नाही दिला हो सिनेमा. मग मी तिसऱ्यांदा आहे ना, मी माझ्या मावस भावासोबत गेली ना, तर तेव्हा मला कुठे कळला सर. पण 1 नंबर होता बरं का. हो पण एवढी डिटेल सांगायची गरजच नाहीये. सर तुमची बायको सुंदर दिसते काय? का रे? ते मोबाईलवर न्यूज आली होती सर, या दिग्दर्शकाची बायको दिसते इतकी सुंदर की तुम्ही तोंडात 5च्या 5 बोटं घाला. आम्ही बघितली होती सर. ए तुझी 5ची बोट तोंडातून काढून ठेवली तुझ्या खिशात. मूर्ख आहेस तू? काही बोलशील? नाही ठेवायचा विश्वास आहे असल्या डिजिटल न्यूज वाल्यांवर. सॉरी गप्पासा नाही यार त्यांना. सर तुम्ही आराम मला करा. प्लीज. डॉक्टरांनी तुम्हाला आराम सांगितलंय, मला माहित आहे, मी ऐकलं लपून. सर अरे नाही म्हणजे मला काय असं विचारायचं आहे, तुम्ही एक पिक्चर करताय ना, आम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या ना सर. सगळ्यांना घ्या ना सर, घ्या ना, म्हणजे आम्हाला पण ऍक्टिंग येते, आम्हाला पण घ्या ना सर. ऐका ना, अरे असं नाही घेता येत. असं कसं मी तुम्हाला डायरेक्ट सिनेमामध्ये घेईन? तुमचं काम नाही पाहिलं, काही नाही पाहिलं, ऑडिशन वगैरे काही पद्धत असते की नाही? नाही सर, ने सर. सर आम्ही की नाही आलो होतो तुमच्या मुंबईच्या ऑफिस मध्ये, पण तुमचा तो माकड तोंड्या वॉचमन आहे ना सर, त्याने हुसकावून लावलो आम्हाला. त्याला माहित नसेल, अपॉइंटमेंट घ्यावी लागते ना, त्याच्यामुळे. ऐका पण सर तुमच्या ओळखीत म्हणजे तुमची ओळख काय, तुमचीच वट आहे म्हणा इंडस्ट्रीत, तर बघा ना सर काही असेल तर. अरे असं नाही करताय. मग एक मिनिट, मला आधी सांगा तुम्ही काय करता? आम्ही एकांकिका करतो सर, आणि मस्त मस्त एकांकिका करतो सर. आता भाऊराव करंडक झाला ना तिथे, तेव्हा मला तिथे 3रं बक्षीस मिळालं होतं सर, उत्तेजनार्थ. आणि नुसतं उत्तेजनार्थ नाही, त्यातलं 3रं होतं सर. उत्तेजनार्थ म्हटलं सर. सर आणि मी लाईट मारतो आणि मध्ये मध्ये इंटर पण मारतो सर मी. क्या बात आहे. सर मी पण खूप चांगली ऍक्टिंग करतो सर. माझ्या आईला आवडते माझी ऍक्टिंग. वा, आईला आवडते? हो. आई समीक्षक आहे तुझी? नाही समीक्ष नाही, आई माधुरी नाव आहे आईचं. हा, दत्तू माधुरी मोरे असं नाव आहे. आणि सर मी आहे ना, मी गेले 6 महिन्यांपासून ऍक्टिंग करते बा. अरे बाप रे, 6 महिन्यांपासून, किती दीर्घकाळ. भरत मुनींपासून. वा वा वा. सर मी पण 1 वर्षापासून ऍक्टिंग करतो सर. 1 वर्ष? हो. अभिनय ही काय अशी लगेच 6 महिन्यात आणि वर्षभरात जमणारी गोष्ट आहे का? मला सांगा. तपस्या असते ना एक अभिनय म्हणजे. कितीतरी लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं या गोष्टीसाठी. हो सर. आहे का? कळतंय का तुम्हाला? हा सर कळतंय. असं म्हटलात मला एकांकिका करतोय आम्ही आणि आता सिनेमात घ्या, तर मी घेईन का? नाही की नाही? करा ना, मेहनत करा, अनुभव गोळा करा, त्याच्यानंतर ऑडिशन्स द्या. चांगलं वाटलं काम तर नक्की घेईन तुम्हाला. नाही सर, पण आम्ही आमच्या इथे छोटे छोटे सिनेमे पण करतो सर. तुम्ही युट्यूब वर बघा सर, खरंच सिनेमे करतो. हा गौरव आहे ना, त्यात गोविंदा करतो सर. गौरव एकदा दाखव ना सर. सर बघा ना सर, बघा ना सर, असं समोर अरे दाखवा दाखवा दाखवा, किलकिल करू नका. तुला का साडी बनी काली पिली, तुला तो बाल छोडी ना क्या दिख रही थी मिली, तू साडी पहनी ना काली पिली, लग रही थी टैक्सी एकदम काली पिली. मिली चंद्रमुखी चंद्रमुखी मिली कालीवाली
कसं वाटलं गोविंदा? अख्खा आयटम करेपर्यंत तुला दुखलं नाही, शेवटी तुला दुखलं. कसं होते सर असं? अरे नका ना करू बा. ठीक आहे, चांगला केलास गोविंदा. जा बाबा, मला आराम करू दे. जा. सर हाय ना, अमोल पालेकरची ऍक्टिंग पण एकदम भन्नाट करतो. ओंकार भारी करतो सर. एक करून दाखव ना, करून दाखव. सर मैं गजोधर हूँ सर, और मेरा भाई गिरिधर है सर. सर मेरा भाई बहुत नटखट है और मैं बहुत साधा सरळ इंसान हूँ सर. कसं वाटलं सर? रवी वासवानी अमोल पालेकरांचा आवाज काढतोय असं वाटतं. माझ्या 2-2 दिसतात म्हणजे मी 2-2 दिसतात म्हणजे व्हेरिएशन आहे बघ तुझ्यात. अरे याच्यात आनंद मानतोय यार हा. सर मी ना सई दामणकरची ऍक्टिंग पण जबराट करते सर. मी तुम्हाला करून दाखवते, तिचा डान्स येतो मला सर. अरे हे बघा, कुठला तिचा डान्स नाही का? हा dance आहे ना. ए बाई, अरे कुठला तिचा डान्स? ती करते ना ती तिचा स्वतःचा डान्स आहे, याच्यावर तिचा आणि जगाचाही विश्वास नाहीये. कुठला तिचा डान्स? सर ती असा डान्स करते. हुक स्टेप आहे ना सर ती? आम्हाला सगळं नाही सर. हे अरे अशी अरे ती करते ना ती हुक स्टेप, तुम्ही करताय ती हुकलेली स्टेप. असा भाला फेकता तसा डान्स करताय. सॉरी सर. मूर्ख आहात का जरासे? हे आयटम करून दाखवणार तुम्ही मला ऑडिशन? नाही सर. सर आम्ही एक ते चित्रपट आपलं बनवलंय छोटंसं, ते करून दाखवतो सर. बघा सर. चला चला सर, मी त्याच्यामध्ये हिरोईनच्या ऍक्टिंग मध्ये आहे, तुम्ही बघा. अरे नको मला. 1 2 3 स्टार्ट. जोरदार टाळ्या. भन्नाट परफॉर्मन्स. खूप हसलो. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा? स्किट उत्तम लिहिलं होतं, सगळ्यांनी उत्तम परफॉर्म केलं, हे तर आपण नेहमी आम्ही बोलतोच आणि तुम्ही ऐकताच. आज मला एक वेगळा निरोप तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे. नुकताच मी एका कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन केलं. विधान भवनामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा होता आणि त्या सोहळ्याचं सूत्रसंचालन मी केलं. मला ती संधी मिळाली. मुद्दा असा की तो सोहळा संपल्यानंतर स्नेहभोजन होतं आणि त्या स्नेहभोजनामध्ये मला वेगवेगळ्या पक्षातले अनेक ज्येष्ठ मंत्री, नेते, अशा सगळ्या दिग्गजांची माझी गाठभेट झाली. मला इतकं अभिमान वाटत होता की जवळजवळ अल्टरनेट मंत्री आणि नेता हास्यजत्रेबद्दलच माझ्याशी बोलत होते. हो 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 हो. आणि कित्येक मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला असं सांगितलं की दिवसभराच्या त्यांचं शेड्यूल हे फार आपल्यासारखंच म्हणजे विचित्र. कधी काम संपेल, कधी घरी जाऊन विश्रांती घेतील, कधी झोप मिळेल, काहीच सांगता येत नाही. पण अशा ह्याच्यात ते जेव्हा एक हास्य जत्रेचा एपिसोड बघतात तेव्हा त्यांना खूप एनर्जी मिळते, खूप ऊर्जा मिळते आणि प्रसन्न वाटतं त्यांना आणि मग ते शांत चित्तानी झोपतात. असं जवळजवळ एक दोन नेत्याआड प्रत्येक नेत्यांनी, मंत्र्यांनी मला त्या दिवशी सांगितलं आणि हा मेसेज मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता की लोकाश्रयाबरोबर राजाश्रयसुद्धा आपल्याला मिळतोय आणि तिथेही आपली दखल घेतली जाते. वा वा वा. सो या आपल्या सगळ्या टीमसाठी आपणच एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. थँक्यू सो मच फॉर मेन्शनिंग इट. कारण खरंच हे ऐकून काम करण्याचा उत्साह आणखी वाढतो, दुणावतो, अजून हुरूप येतो. थँक्यू. मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण पुढील भागात देखील आपल्या हास्यजत्रेत सहभागी होणार आहे प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकेची टीम. त्यामुळे बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. विनोदाचं चविष्ट आणि रंगतदार बनारसी पान घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका स्पिनस्टो पार्टीमध्ये. बघूया या वधूला तिच्या मैत्रिणी काय सल्ला देता येते आणि हे दाखवायला आपण मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतल्या वीरांगणांना. भारी झाला व्हिडिओ. मी आले ना, ऐका ना.
या ड्रेसेस मध्ये ना आपण ते ड्रॉप चॅलेंजला रील करूया का? करूया, करूया, चालेल करूया. चालेल. नाही नाही नको नको भाई, हे फ्रॉक घातलंय तर मला कसं तरी वाटायला लागलंय. आयुष्यात कधी घातलंय. आणि तुम्ही लई शाने आहेत ग. मला हे फ्रॉक घालायला सांगितलंय, स्वतः पंजाबी ड्रेस घालून आलेत. एक तर माझ्या बापाचं मिळत नव्हतं, शेजारच्या पोरीचा घेतलाय माहिती कसं वाटतंय ते? छान दिसतंय काकू. झबला घातल्यासारखं. पण एक आहे, आज काकांची विकेट पडणार आहे. हे बाई. काका फिदा होणार आहे तुम्हाला बघून. आज अशाच करीता, आत्ताच्या काकू चिकना दिसताय, चिकन्या. वेगळंच मस्करी करता ना माझ्या. नाही. म्हणून मी येणार नव्हते तुमचे काय नॉनस्टर काय ती पार्टी आहे त्यात. मॉन्स्टर नाही हो काकू, स्पिनस्टर पार्टी. तेच ती. आणि आम्ही का मस्करी करू तुमची? ट्रेन मध्ये चढताना दरवाजावर हा 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 असं करून बायकांना अडवतो म्हणून आम्ही पटकन आतमध्ये जाऊन सीट अडवू शकतो. मस्करी नाही करणार. थँक्यू सो मच तुम्ही आलात म्हणून. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. बरं का, मला खरंच मला वाटलंच नव्हतं 7/22चा आपला हा ग्रुप आहे तो आपण हे स्पिनस्टर पार्टी वगैरे करू. थँक्यू. कम ऑन जीवाली. अगं आपल्या ग्रुप मधली ना, लोकल ग्रुप मधली तू एकटीच आहेस ना आता लग्नाची. मग एन्जॉय नको का करायला? हे पण मी खरंच खूप एक्सायटेड आहे. आपल्या शिवाचं लग्न होणार आहे ग. मी तर बॉसला सांगितलंय 3 दिवस सुट्टी पाहिजे मला. संगीत, मेहंदी, हळद सगळं अटेंड करायचं. हो, मी घेतले 3 दिवस. कारण आपण आपल्या शिवाचं प्रेम जवळून फुलताना बघितलंय. काय बोलतो आपण? अगला स्टेशन ओंकार पुढील स्टेशन ओंकार ए मला आठवत आहे सुरुवातीचे काही दिवस आपल्या लेडीज डब्याच्या बाजूचा जेंट्स डबा, त्यामध्ये त्या जाळीतनं कसला ताडायचा ओंकार हिला. आणि ही पण म्हणजे इकडून तिकडून चालूच होतं. पण तेव्हा वाटलं नव्हतं ही त्या छपरी बरोबर लग्न करेल. छपरी काय ग? छपरी नाही नाही ग, बोललाय बरं, मला तो सुधारेल आता. आणि ताडायचा नाही तो, प्रेमाने बघायचा. ओंकारची श्रद्धा कपूर बोलली. बाजू घेतली बाजू. ए पण ती अर्चना, तिला नाही सांगितलं तुम्ही? किती दिवस ट्रेन मध्ये पण नाही फोन दिसली ना? केलेला का कोणी? अर्चनाचं माहित नाही का तुला? म्हणजे काय? कोणालाच माहित नाही का? काय? ठीक आहे, सांगते पण मी सांगितलंय सांगू नका. सांग. तिचा डिवोर्स होतोय. काय? अग 6 महिने झाले ना लग्नाला. हो, आता झालं होतं ना. पण 3 महिन्यात परत आली. नाही पटत आहे कोणाशी, काय हे करणार? वाईट आहे यार. काय बाई तुमच्या ना आजकालच्या पोरींचं काय करायचं मला कळतच नाही बाई. आता ती आमच्या बिल्डिंग मधली सोनम 2 महिने झाले होते, लव्ह मॅरेज केलं होतं, आली परत. नाही राहायचं बोलते नवऱ्यासोबत. याला काय अर्थ आहे? खूप वाईट आहे. अको आमचा पण ना 5 जणींचा मैत्रिणींचा ग्रुप होता हो शाळेपासूनचा. त्यातल्या 3 जणींनी डिवोर्स घेतलाय आणि आता 4थीने फाईल केलाय डिवोर्स. बाई काय सांगू नकोस. माझी नणंद नाही. काय झालं? काय घरच्यांची भांडून लग्न केलं तिने. आता आली परत माहेरी. ऐकतच नाही, म्हणते मला डिवोर्स पाहिजे. 8 वर्षांचं अफेअर त्यांचं. किती? 8 वर्ष. 8 वर्ष? काय उपयोग आहे सांग? आता केलं तर निभवायचं ना. आमच्या इथे येऊन बसली आहे डोक्यावर. चांगलं चालू होतं ना गो पण तिचं. व्यवस्थित पाणी चालू. पाणी हो. वर येतं. मला आवडत. थोडंसं वर घे ग. अगं तिला पण- मिलीलाच वय. डिवोर्सचं का काढलं मध्ये? पुढच्या हप्त्यात लग्न आहे ना माझं. मला भीती वाटली म्हणून बोलले. अगं, वेडी घाबरलीस कुठला तू. विषय तुम्ही कुठे काय नाही, बस इकडे बस, इकडे बस बस. तू कशाला घाबरते? तुम्ही डिवोर्सचं बोलताय म्हणजे विषय काढला म्हणून ऐक, असंच काय? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. राऊत तुला कुठेही सोडून जाणार नाही. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही नाही जाणार सोडून. ते फक्त तुम्ही मगासपासून 5 मिनिटात डिवोर्स खूप बोलात ना म्हणून. बाकीच्यांचं मरू दे, होऊ देत त्यांचे डिवोर्स. तुमचं सगळ्यांचं नीट चालू आहे ना. भयान शांतता. हा? छान आहे. हा म्हणजे आता काय चाललंय म्हणजे काय? म्हणजे काय काकू? चालतंय म्हणजे आता काय चांगलं. अगं म्हणजे काय, घरोघरी मातीच्या चुली, अजून काय? ए शाणे, तू नको बोलू हा. तुझं
नीट चालू आहे. मागच्या हप्त्यात तुझी अॅनिव्हर्सरी होती, फोटो टाकलाय, 1.5 पानाचा लेख लिहिलाय. तू माझा सखा, तुझ्यामुळे मी आहे, माझ्यामुळे तू आहे, तू माझा स्वर्ग बिर्ग. आणि काय लिहिलं होतं? तू माझी सावली, मी तुझी बावली. आणि ते 1 मिनिट. जातीच्या चुली बोलते. ते टाकावं लागतं ग. नाही, तो माझ्यावर एवढ्या कविता वगैरे करतो, शेर वगैरे टाकतो, मला त्या कळतही नाही. 1 मिनिट, मला त्या कळतही नाहीत आणि त्याच्यासारखं मला सुचत पण नाही. काहीतरी थातूर मातूर लिहायला लागणार ना, असे 2 बदाम इकडे 2 बदाम इकडे टाकावं लागतं ग. आणि 2 बदाम करू नकोस. जीजू इकडे आले की गळ्यात गळे टाकून बसते. नाहीतर काय गोचिड कुठली. तेव्हा बरी गोचिड असते आणि त्यांच्या मागे चिडचिड करते. 1 मिनिट, मुलींवरच्या तो कविता करतो ना, त्या माझ्यावर केल्यात असं मला खपवतो माहिती ग बिचारी. तू लग्न करतेस ना, तुला म्हणून सांगते बघ, संसारात ना अर्धा विश्वास आपण ठेवायचा, अर्धा त्यांना ठेवायला द्यायचा. चाल ढकलायचं. मनात काही भरवू नको माझ्या. नाही नाही नाही, काही चुकीचं बोलत नाहीये. लग्नाच्या सुरुवातीचा 1-2 वर्ष ना मस्त मजेत जातात. नंतर लग्नाचे फोटो बघितले तरी काटा येतो अंगावर. सांग तुला. तू नको करू. आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यात चांगलं तुझं चालू आहे. शाणे वॉलपेपर कोणाचा आहे? जिजूंचा. डीपी वर फोटो कोणाचा आहे? जिजूंचा. सोशल मीडियावर सगळीकडे तू, जिजू आणि बदाम एवढंच आहे. करते. ते ठेवावं लागतं बाई. तो फोटो ठेवतो, मग त्याचं पण म्हणणं असतं तू पण ठेव. नाही ठेवला तर मग काय चालू आहे, मनात काय आहे, काय वेगळं आहे का? ते नकोच ना, कटकट कशाला पाहिजे. ठेवते बाबा सगळीकडे, वॉलपेपर ठेवते, डीपी ठेवते, खुश. बरं मी सांगितलंय का त्याला, बाबा ठेव माझा फोटो, तू फोटो ठेव, काही कर, बाहेर काय चालू आहे, मनात काय आहे, सगळं माहिती. ओके, आपण ढकलायचं. बर, माझा ओंकी नाहीये तसा. अरे पण हे ठेवायच्याच कशाला डीपीला फोटो? नाही तर काय, मनात नाही तर कशाला ठेवायचा त्याच्यामध्ये? खोटं उगाच मी नाही ठेवत बाई. आणि माझ्या नवऱ्याचा फोटो कॅमेरा समोर आला की त्याला वाघ बसल्यासारखा वाटतो. कोण बायका जवळ तरी कशा येतील? आणि हे बायकोचा वॉलपेपर ठेवणारे नवरे असतात ना, 1 नंबरचे लफडेबाज असतात. असं नको बोलू. कर नवऱ्यांचे फोन चेक, बघ पासवर्ड असतो की नाही. ए बाई नको ना, कशाला धडधडतं माझ्या छातीत. थांब जरा. पण ऐका ना, मी ना मागे एक स्टडी वाचलेला, त्याच्यामध्ये असं होतं की भारतात 60% पुरुषांचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे. बाई हो, शपथ वाचलं होतं मी. आणि उरलेले 40% मी सांगते, त्यांच्यामध्ये इच्छा असते, कला नसते. अगं काय अनुभवावर सांगतेस का? माझा अनुभव वेगळा सांगतो. काय? कला पण आहे, इच्छा पण आहे, पण हिम्मत नाही. कुठे ठेवलंयस कमाल? ए पण मग आपल्या बायकांचं काय पर्सेंटेज असेल ग? अगं ते 60% पुरुष बायकांबरोबरच करतात ना. आणि उरलेल्या 40% बायका, 40% बायकांच्या मनात खूप काही असतं. ते जर का पुरुषांना कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. थोडक्यात काय, नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. तुला सांगते, लग्न करणार आहेस ना आता, लक्षात ठेव, ओमकारवर विश्वास ठेवू नकोस. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या ओंकीवर. मी ठेवलाय पूर्ण विश्वास. तो खूप प्रेम करतो, माझंही खूप प्रेम आहे त्याच्यावर. आणि खूप रोमॅन्टिक आहे ग तो. इकडे मुली इकडे. अनुभवाचे बोल सांगते तुला, ये इकडे. प्रेम आहे, रोमॅन्टिक आहे वगैरे, हे सगळं लग्नाच्या आधी असतं. पण हा जो काय रोमॅन्स असतो ना, तो आपण लग्नात नेसलेल्या शालू सारखा कुठल्या कोपऱ्यात निघून जातो, कळतही नाही. बिलीव्ह मी. खरंय खरंय रसिका, अगदी खरं बोलतेय. म्हणजे अगदी असं नाहीये, सगळं प्रेम वगैरे असतं, पण कधी कधी असं वाटतं की, म्हणजे मी माझं सांगते मला तर असं वाटतं की मी ना आता नोकरीच करते, घरी नोकरीच चालू आहे माझी. म्हणजे मी सकाळी उठते, डबे बनवते, मी डबेवाली होते. मी कामावर जाते, मग मी नोकरदार होते. मी घरी येते संध्याकाळी, मी स्वयंपाकीण होते. आणि मग काय, रात्री फक्त 10-15 सेकंदासाठी मी बायको होते. इतकुसच?
10-15 सेकंद बायको. हा म्हणजे थकायला होतं ना ग. दिवसभर एवढा शीण असतो कामाचा की काही त्राण राहत नाही. मग काय नवरा विचारणार काय ग कसा गेला आजचा दिवस. मग मी म्हणायचं काही नाही छान गेला आजचा दिवस. तोपर्यंत नवरा डाराडूर घोरायला लागतो नवरा. मग काय दोघं एकमेकांकडे पाठ करून झोपतो. झालं संपलं. इतकं निरस असतं आयुष्य. काही राहत नाही ग. नवरे तेवढे थकतात. हिचं काय पण चेतू माझा ओंकी नाही थकत. हा टार्झन आहे तुझा ओंकी. थकत नाही बोलते. आहे माझा ओंकी टार्झन आहे. 2 वर्ष झालेत रिलेशनशिपला पण तितकाच रोमॅन्टिक आहे आणि आमच्यातलं इंटिमेशन इतकंच भारी आहे. रोमांस म्हणजे आता मी भेटले ना 2 मिनिटंही लांब ठेवत नाही. मला नुसतं चिकटलेला असतो. लग्नाच्या आधी ना हे नवरे असेच वागतात. माझ्या नवऱ्याच्या अनुभवावरनं सांगते. भेटायला येताना मस्त टकाटक तयार होऊन परफ्यूम बिरफ्यूम मारून येतात. पण आता काय आता घरी गेलं ना इथे सोफ्यावर असा आडवा पडलेला असतो हाफ चड्डी रिमोट हातामध्ये आणि मग इथे खायचं तिथे खायचं. बनियांच्या भोकामधनं बेंबीतला कापूस सांगतं. मी खरं सांगते हे नवऱ्यांचे काळे कुट्ट बनियान आणि एक कुबट टॉवेल हाताने चोळून धुवायला लागतात ना तेव्हा रोमांस नावाचा शब्द मोरीच्या झाऱ्यातला गटारात निघून जातो. अजिबात खोटं नाही. त्याच्यानंतर नवऱ्यांबद्दल काही वाटणंच बंद होऊन जातं बाई. काकू काहीही असू देत मला त्याची कामं करावी लागली ना त्याची बनियान बिनियान धुवावी लागली ना मी धुवेन कारण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर. बस मग चोळत बनियान जा. मी करेन त्याच्यासाठी त्याच्या फॅमिलीसाठी पण बरंच ए करेन. बाई हे शेवटचा सल्ला देते. हे असं नाही करायचं. का चांगली मुलगी गुणी मुलगी म्हणून नाही राहायचं. जशी खरी आहेस ना तशी राहा. स्वतःही बदलू नकोस त्यालाही बदलायचा प्रयत्न करू नकोस. नाही नवऱ्यांचं अगं काहीच नसतं. या सासवा आहेत ना या मध्ये आल्या ना की संसाराची माती होते. करेक्ट. या सासवांना ना खूपसू देऊ नकोस. आहे तुला सासू? एक मिनिट सगळ्यांच्या सासू अशा नसतात. माझी सासू चांगली. तुम्ही नका ना तिला काहीतरी सांगू. एक्झॅक्टली माय पॉइंट. ठीक आहे मग आता टेस्ट करूयात ना आपण. काय ठीक आहे. कशाला? आताच आता फोन घे त्याला फोन लाव आणि त्याला विचार की बाबा तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे बायको की आई. विचार. हे बघ त्याने जर का सांगितलं बायको महत्वाची आहे तर समजायचं खोटं बोलतोय तो. असं कधी घडत नसतं. बायको वगैरे कधी त्यांच्यासाठी महत्वाची नसते. जर त्याने सांगितलं आई महत्वाची आहे मग तर झालं. आईच्या देठाखालचं मांजर. तुला पण आईचं ऐकावं लागणार. हा पण त्याने जर का सांगितलं आई आणि बायको दोन्हीही महत्वाचे आहेत तर डिप्लोमॅटिक तळ्यात मळ्यात दोन्हीकडे उड्या मारणार मधल्यामध्ये तू लटकणार. करेक्ट. आणि हा त्याने जर का सांगितलं आई बायको दोघंही महत्वाचे नाहीये तुम्ही दोघं काय करायचंय ते करा माझ्या भंडात पडू नका वाटेल ते करा तर समजायचं हा खरा पाळीव नवरा. पाळीव नवरा. हा म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं. तो तू सांगशील ना तसं वागणार. तू हवं तसं वागवू शकतेस. कर फोन कर वेळ नको. तुम्ही बघताय आम्हाला दोघांना 2 वर्ष मला गरज नाहीये. बदलतं सगळं लग्नानंतर. की नाहीये रसिका तसा. तुला नाही वाटत ना? नाही वाटत. ठीक आहे चल आपण गाणी घेऊ. स्टेप तुम्हाला खरंच आपण पुढचा गेम ठरवलायस का तू काय करायचं? शेवटी घेऊया सगळ्यात बरं ठीक आहे चालेल. स्टेप पण मग ती आणली का सगळ्यात ती वायर वगैरे रशी आणली आहे त्याच्या खाली असेल. हिचं काय? मी ओंकारला फोन करते तुम्ही बघा तो तसा नाहीये. ओ बरं मला कॉन्फिडन्स आहे तो तसा स्पीकरवर ठेव फोन. ठेव ना गंमत कळेल तरी ना काय आहे त्याच्यामध्ये. तुम्ही थांब ना ग कळेल. हॅलो हेलो मेरे रश के कमर. आत्ता फोन केलास तुम्हाला बबडू? आत्ता फोन केला तुम्हाला? काय करते तू? काय करते? कशी दिसतेस तू? मी खूप छान दिसते. मग तुम्हाला फोटो का नाही पाठवला? आय एम सो सॉरी ते आम्ही बोलत नाही. ऐक ना हा. मला बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना मी तुझ्यासाठीच आहे. कुठे आहेस तू? तुझ्या मनात. काय करतोयस तू? काय नाही ग मरतोय मी. माझा श्वास तिकडे आहे ना म्हणून जरा मला ऑक्सिजन मिळत नाहीये. ये ना पटकन. ये ना पटकन. किती वेळ आता? विचार ना. ऐक ना मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. खूप दोन विचार. खूप महत्वाचा आहे ओंकार. हा विचार ना. मग काय झालं? तुझ्या आयुष्यात तुला कोण महत्वाचं आहे?
मी की तुझी आई? हॅलो ओंकार. हॅलो. हा तू ऐकलं नाहीस का? अगं हा नाही मी ते बाथरूम मध्ये होतो त्यामुळे ते जरा हे झालं. काय बोललीस तू? मी सॉरी. विचारलं तुला तुझ्या आयुष्यात कोण महत्वाचं आहे रे, मी की तुझी आई? हा मला माझ्या आयुष्यात आहे. बस झालं, आता तू मला सांग. काय झालं? तुला कोण महत्वाचं आहे, मी की तुझी आई? अगं अरे ऑफकोर्स तू महत्वाची आहेस. मी तेच बोललो मगाशी. तू महत्वाची आहेस. अजून कोण असणार आहे? काय विचारतो? खोटारडा. मी खोटारडा आहेस तू. काय झालं? तू 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 असं का म्हणालास? तू असं का नाही म्हणालास की तुझ्या आयुष्यात मी आणि तुझी आई कोणीच महत्वाचं नाहीये, मला काही घेणं देणं नाहीये, तुम्ही तुमचं बघा म्हणून, तर तू पाळीव नवरा असतास. बरं ठीक आहे. माझ्या आयुष्यात कोणी महत्वाचं नाही. आता म्हणतो असं काही हे नाहीये. गप्प बस रे. तू आताच्या आता इथे ये, मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी, डिसिजन घ्यायचंय मला. अगं शिवाली ते काय ऍक्च्युली मला आईला ते आणायला जायचंय. ती मामाकडे गेली आहे तर मला तिला पिक करायला जायचंय. मग मी तिला पिक करणार, तिला घरी सोडणार आणि मग मी तुझ्याकडे येऊ शकतो. तर केलंस तर प्रूफ. ऐक ना. तुला आई महत्वाची आहे ना तुझी? अगं आई म्हणजे आता तिने आधी सांगितलेलं ना. शिवा मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. शिवा मला नाही राहायचंय. तुला तुझी आई महत्वाची आहे ना, तू आई बरोबर राहा. आपलं लग्न मोडला, ब्रेकअप आहे. अरे असं नको करू यार. अगं शिवा तू तरी नको जाऊ यार. कशी बसशी तू एकतर मिळाली होती यार. शिवा प्लीज यार. पार्कात धावताना 40 वरच्या बायका बघतात का माझ्याकडे आता? शिवा असं नको ना करू यार. तू आणि तुझे विरोध. शिवा वा वा, एकदम पॉवर पॅक परफॉर्मन्स. अतिशय महत्वाच्या विषयावर अतिशय इंटरेस्टिंग भाष्य चाललेलं. मज्जा आली. मी कान देऊन ऐकत होते. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. सुंदर विषय होता आणि छान पद्धतीने हाताळला. सगळ्यांची कॅरेक्टर्स खूप छान होती. खूप छान पद्धतीने विषय मांडला. बाकी उत्तम. फॅन्टॅस्टिक. लवली. सई तुझं काय म्हणणं आहे हे ऐकायला मी फार उत्सुक आहोत. माझ्यासाठी हा सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ह्याला म्हणतात बोल्ड विषय. मला असं वाटतं की ज्या गोष्टींवरती खूप ओपनली कॉन्व्हर्सेशन्स होत नाहीत किंवा ज्या गोष्टींना आपण कन्फ्रंट करायला घाबरतो, अशा सगळ्या गोष्टी आत्ता या मंचावर घडल्या आणि मला फार आनंद आहे की अशा वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालतो. आणि हाय टार्झन. मजा आली. मंडळी, एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या बायकोची सुपारी द्यायला गेला एका भाईकडे. बघूया ही सुपारी किती थरारक अनुभव देते ते. टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ये भाई बचा. भाई नमस्कार. भाई असे वरती का बसलेले आहेत? आपला साधा सुद्धा भाई नाही आहे. पशा भाई आहे. पशा भाई. ग्रँजर एंट्री असते त्याची. आता बघ असा विली मारल खाली येईल. भाई मारी एंट्री. याला 1 तास झाला वरती अडकलोय. उंदर होती रे, उंदर म्हणून वरती बसलोय. तुला किती वेळा सांगितलं उंदरांना मारा त्या? आता बघतो काय येऊ मला उतरव. भाई मला सांग, तुला पण उंदीर चावला काय? चल चल ये. पकडा पकडा पाम्या. लय डेंजर अडकलो यार. आता याल नंतर याल. तुमच्या आईला कोणच येत नव्हतं. पकडा पकड. हा पकडलाय रे. घोडा लागल नाही तर. लवकर ये. थांबे. आल्या आल्या ऍक्शन सीन झाला. आता बघ एंट्री आपली. रा भाई आता एंट्री बघ. आता बघ.
कोण आहे? अरे भाई सांगायचं भाई काम आणलं भाई पार्टी आणलं पार्टी काम आणलंय हे पार्टी आहे मग पार्टीला खालटी बसव ना असं दाखवा. एक रिलॅक्सेशन साठी बाकी काय नाही बस बस चल भाई बोल चल नमस्कार भाई हा बोल, बोल. भाई मला एक सुपारी द्यायची होती भाई. सुपारी नंतर द्या आधी याला काहीतरी खायला द्या. अरे केवढा वाळला या हाडं तर तोंडातून बाहेर आली आहेत. नाही भाई हाडं नाही येत ती ते दात आहेत भाई माझे. अयो दात आहेत काय त्या कामाचा बोलतोय. हां हां भाई मला तुमचा रेफरन्स अब्दुल चिकनवाल्याने दिला. आयला एरियातली वट वाढायला लागली लोक रेफरन्स बिफरन्स द्यायला लागले आपल्या. नाही मला अब्दुल चिकनवाला म्हणाला की तुमच्याकडे आता काम नाहीये ना आणि तुमची उधारी पण बाकी आहे ना त्याच्याकडे. तर मी काम दिलं तर पैसे मिळतील. चल ना कळलं यार सगळं कुठे बोलतोय बोल चल काय काम आहे बोल. मला एका व्यक्तीची सुपारी द्यायची आहे भाई. रा भाई तू बोल फक्त कोणाला खोलायचा आहे आजचा बोल. कोण त्रास देतो तुला बॉस बाजूला त्रास देतो तुला. नाही आजचा आकडा काढू काय? बाई भावकीत लपडी आहे गोळ्या घालतो त्याला. धंद्यात लॉच आहे का पार्टनरच्या 17 तुकडे करू शकतो बोल तू फक्त. नाही एवढं काही करायचं नाहीये कोणाचंच. हे लोक मला त्रास नाही देत आहेत. फक्त एक व्यक्ती मला त्रास देते. तीच ती कोण आणि मला त्याच व्यक्तीची सुपारी द्यायची आहे भाई. अरे कोणाची बायको. बायकोला मारायचंय. हळू बोल. मला हो मला माझ्या बायकोची सुपारी द्यायची आहे भाई. म्हणजे तुझ्या अर्धांगून भाई माझी बायको मला सतत त्रास देते. प्रत्येक वेळी मला घालून पाडून बोलत असते भाई. मला सतत घालून पाडून बोलत असते. रोज कचकच करत असते माझ्या मागे. रोज कोणाची बायको येता जाता त्याला टपल्या मारते. हात असा हलका सोडते आणि जोरात मारते. आज पण तसंच झालं. आज काय झालं आज मी ऑफिसला चाललो होतो तर मी चुकून रुमाल आणि वॉलेट विसरलो. कोणीही विसरू शकतं की नाही मला सांगा. तुम्हीही विसरता की तुम्ही विसरता नाही हे वापरतच नाहीत. नाही पण एखादा सामान्य माणूस विसरू शकतो की नाही. मी पण विसरलो. तिने काय केलं माहितीये मला म्हणाली इकडे या. असं खेचलं मला आणि अशी उडी मारून भाई हे घे. अरे मला अशी टपली मारली भाई. सतत मला येता जाता टपल्या मारते भाई. म्हणून मला तिची सुपारी द्यायची. बाई कसं आहे माहिती आहे म्हणजे तुझा टपली खायचं कारण पण तुझ्यासारखा चिंदी आहे रे. असं वॉलेट बिलेट वर टपला पण हरकत नाही ए पोरांनो वेगळी आहे सुपारी. आतापर्यंत आपण असा कधी केलेला नाही आहे. म्हणजे नाही मी काय बोलतो ही सुपारी आपण उद्याच खोलूया बोल. बेस्ट आहे. उद्या संडे आहे. संडे मस्त एकदम फंडे इज अ हॉलिडे. एकदम संडेला गेम वाजवून टाक. चालेल तुम्ही तिला उद्या संडे नाही उद्या संडे आहे. उद्या संडे आहे मग भाई उद्या नका मारू प्लीज. उद्या नका मारू. ए भाई संडेचा काय प्रॉब्लेम आहे. नाही संडेला ती चिकन बनवते. छान खूप कमाल चिकन बनवते भाई. तुम्ही कधीतरी घरी या ना भाई. जेवायला आहे ना कधीतरी घरी. माझी बायको चिकन इतकं अप्रतिम बनवते ना. तुम्ही अशी किती मोठं साठवणी किती नाही एवढं होईल तुम्हाला. तुम्ही कधीतरी घरी. उद्या नको. उद्या तर तुम्ही तिला मारलत ना तर मग आमच्या जेवणाचे वांदे होतील. उद्या चिकन मटन असतं ना उद्या नको प्लीज. जायला जेवणावर ना सुपारी. अरे मग भाई तू दुपारी जेव ना. तू दुपारी जेव संध्याकाळी आपण खेळ संपवूया. चाललं असतं पण तोच प्रॉब्लेम आहे. संडेला ना ती माझ्याशी वाईट वागतच नाही. माझ्याशी खूप छान बोलते छान वागते. चिकन मटन असतं ना आणि मग खरा खेळ तर संध्याकाळीच सुरू होतो. तर संध्याकाळी पण नको मला. नंतरचा कधीतरी याला मारा तिला. दुसऱ्या एखाद्या दिवशी मारा. भाई ठीक आहे चल संडे नाही ना मंडेला
मंडे डन करूया चल मंडे. पण बाई मी मारणार या टायमाला मी जाणार ना गेम जरा थांब भाई. मागच्या टायमाला याला पाठवला, समोरच्याला अर्धात ठेवून आला. बन्या खरा बोलतोय. भाई तुम्हाला पाठव, आपल्यासाठी मंडे लकी आहे. का बोलतो? चल डन आहे. पम्याला फोटो बिटो पाठव, मंडेला आपण डन करून टाकूया. आज जे काय पेमेंट बिमेंटचा तू फिपे काय ते करून टाका. मंडे डन आहे. मंडेला करू. चला रे गुप्त्या करा. नाही अरे मंडे नको. आता तू मंडेला पण नॉनव्हेज खातो? नाही वाईट असतं नाही बाबा, बरं नाही बरोबर. नाही मंडेला नॉनव्हेज नाही खात, पण आपला नरेंद्र आहे ना. हा तुम्ही ओळखता नरेंद्रला? नाही मग कशाला हा बोलतो? गप ना. नाही हरकत नाही. नरेंद्र आहे ना, नरेंद्रच्या मुलाची मुंज आहे मंडेला, आणि ती जर नाही गेली ना तिकडे तर ती ओरडेल मलाच घेऊन जायचंय ना तिला. काय होतं, मी तिला नेत नाही ना, मग ती चिडते, हलक्या हाताने टॉप करून टपली देते, जोरात लागते. मला न्यावं लागेल मंडेला आपण नको मारूयात. अरे भाई मी काय म्हणतो, आपण तिला मारली ना, मग ती तुझा जीव कसा खाईल? Exactly. एवढं सोपं आहे. मग नाही, तुम्ही मारलं आणि ती वाचली तर जखमी नागिन जास्त बेकार. काय? तिचा हात लागतो भाई, तिचा नको. आपण मंडे नको, आपण ऐक, वेगळं ऐक, ऐक, असं नाही वाचणार ती. हा आपला आहे ना दत्तू हट्टू, त्याला पाठवतो. दत्तू हट्टू म्हणजे एकदम हट्टू. समोरचा मरत नाही तो, पण दत्तू अजिबात नाही हट्टू. काय असा दगड घेतला एकदम चतून एकदम चंदा मेंदा करून एकदम वाट हे नाही हे माझ्या बायकोला असं नका मारू. हे नको. एक काम करा भाई, पक्की सुपारी नका घेऊ, कत्री सुपारी घ्या. म्हणजे काय कत्री सुपारी म्हणजे? म्हणजे तुम्ही तिला हे असे हे जे छोटू गुंड आहेत ना, ते म्हणतात ना असं करून मारायचं, तसं नका मारू. म्हणजे मारा तिला, पण मारून नका टाकू. फटकाव्या तिला कळू द्या. तिला नवऱ्याला किती लागतं, किती नवरा कळवळतो ना, तिला पण कळू द्या. 4 फटके मारा तिला चांगले, असे द्या ठेवून तिला. अशी नाही, नका मारू. 4 3च मारा. लागेल तिला, नको. एक काम करा, तुम्ही ऑब्झर्व करा. तुम्ही काय करा माहितीये, तुम्ही एक फटका मारा तिला, असं करून मारा. मग ती आई ग असं करेल ना, मग अंदाज घ्या किती लागतं. मग दुसरा द्या, असं करून दुसरा द्या. मग ती आई ग असं करेल ना, मग आणखीन अंदाज घ्या. आणि मग तिसरा जोरात असा या बाजूने ठप करून ठेवा. मग ती कळवळेल, आई ग मेल ग. हा, मग अंदाज घ्या. तेवढंच मारा, मारून नका टाकून. हा, 3च मारा, जास्त नका मारू. 3 बास होतील तिला. लागेल तिला. 3 मारा 4 मारा. फटकावा चांगलं. येता जाता हलका हात करते आणि टपली मारत असते सतत. मारा तिला. ऐक ना, मारा तिला. शांत वा. ऐक, कळलं मला काय तुझा काय म्हणणं आहे ना, कळलं मला. पम्या. हा भाई. म्हणजे याचं कसं आहे माहिती आहे काय, हे यगळा आहे जरा. याला मारायचं आहे पण आणि मारायचं आहे नाही पण, असं आहे त्याचा. कळलं काय पम्या? एक काम कर. हा भाई. तू जाऊन ना याच्या बायकोच्या गालावर 8चा आकडा काढ. त्याला या गुप्त्या करा. नाही. एका महिन्याने फंक्शन आहे ना, आपली शकवत्या बघा, शकवत्या. अरे तुम्ही ओळखता शकवत्याला? नाही. कशाला बोलता तुमच्या आईला नाही माहिती तर? शकू आत्या स्वतःची आत्या माहिती नाही, ह्याच्या आत्या ओळखतायत. नाही, असू द्या भाई, असू द्या. नसेल तू माहिती. बोल यार, आधीच हा वर मारतोय. तुम्ही ना काल लांबट लावू यार. नाही, शकू आत्याच्या मुलाचं लग्न आहे ना एका महिन्याने, आणि मग एका महिन्यात सगळे करणार लग्नात थाट, आणि माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर 8 बरं नाही दिसत ना, त्याच्यामुळे नको, चेहऱ्यावर नका मारू. कारण फोटोचा अल्बम सगळ्यांचे चेहरे प्लेन, माझ्या बायकोचा असा नक्षीदार, बरं नाही दिसत. एक मिनिट. चेहऱ्यावर नको आहे? नको. भाई तिच्या मानक्यावर आपण पोकल बांबूचे फटके देतो. डन. मानक्यावर पोकल बांबूचे फटके ठरलाय. गुप्त्या करा. नाही, मनक्यावर नको. आपले जोशी डॉक्टर आहेत ना, तुम्ही ओळखता? ऐकला माहिती आहे कोण जोशी डॉक्टर? माहिती आहे. तुझ्या आईला अब्दुलकडे टाका मारून घेता, अब्दुलकडे इकडे शिवून घेतात जोशी डॉक्टर. माहिती आहे? गेलाय कधी जोशीकडे? अरे भाई तो पुढे तरी जाईल ना. भाई तू एक काम कर, हे बघ, तू इथं बस. इथं बस, पण बोल. बोल भाई. नाही काय बोल भाई, हे माझं नाहीये का? अरे भाई बोल. जोशी डॉक्टर आहेत ना,
त्यांनी सांगितलं तिला स्पॉन्डायलिसिस आहे, त्यामुळे आपण तिच्या मणक्यावर नाही मारू शकत. अरे तू यारा आहे काय? अरे तिच्या स्पॉन्डीवरच मारूया. जिथे दुखतं तिथे मारणार जास्त लागतं. दुखतं करा. नाही रे, नाही 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 नाही. अरे वा, हा मग माझ्या बायकोच्या स्पॉन्डीवर माराल. हिंमत आहे तर तुमच्या बायकोच्या स्पॉन्डीवर मारा ना. माझ्या बायकोला दुखतो, नका कसं करू. तिला रात्रभर झोप नाही लागत तिच्या पाठीमुळे. तुम्ही तिच्या स्पॉन्ड नको 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 नको. तुझी लायकी नाही इथं बसा. जेवढ इकडे 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 ये इकडे ये. हे बघ सगळं सोडून भाई सगळं सोडून दे. कुठं मारू तेवढा सांग. अपेंडिक्सला माराल. अरे भाई ही सुपारी दुसरीकडे वळव. का रे? अरे अपेंडिक्स कुठे असतो आपल्याला माहित नाही, फोडणार का आपण? का नाही शिकला अपेंडिक्स? का नाही शिकला? भाई अपेंडिक्सचा कसा हे आहे? ऐक ना, एक काम करूया. तुझ्या बायकोला ह्याला कसं आहे, मारायचं आहे पण नाही मारायचं, मिरवायचं आहे पण नाही मिरवायचं, असं सगळ्याचं कन्फ्युजिंग झालेलं आहे. मी एक काम करतो, तुझ्या बायकोला ना मी हाग्या दम देतो. एकदम सुका दम, म्हणजे काम तमाम. आमचा बन्या ना तो स्पेशलिस्ट आहे. आतापर्यंत वाक्य पण बन्या झालंय वाक्य. मारून दाखव. चल दाखव. हे असा तो कॅरेक्टर पकडतो आधी जायच्या आधी. या बाई नवऱ्याला त्रास द्यायचा नाही, कळलं काय? आणि जर का त्रास दिला ना आधी डोक्यात भांग पाडेन आणि मग चिरा पाडेन. बाई कसा वाटला? नाही 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 नाही. अरे चांगला दिला. सुपारी कॅन्सल. सुपारी अरे 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 आता मारत पण नाही. आता काय लक्ष आहे? हे असं सांगणार आहे ते. मग थेट नवऱ्याला त्रास द्यायचा नाही असं सांगणार आहेत. तिला कळेल ना. हे बघा, ऐका ऐका, माझं नाव कुठेच घेऊ नका सुंदरगुंड, प्लीज माझं नाव. अरे तू येडाय काय? अरे तुझं नावच घेतलं नाही तर तिला कसा काय कळणार की बाबा तू मारला? माझं नाव कुठेच घेऊ नका प्लीज. तुम्हाला माहित नाहीये माझ्या बायकोचा हात खूप लागतो. एक काम करूया आपण. ऐक, मला कळलं. मी एक काम करतो, मी स्वतः जातो, तिला बोलतो ये बाय, तुला गैरसमज झाला असेल, नवऱ्याने सुपारी दिली आहे पण तसं नाही आहे, पण तू नवऱ्याला त्रास देऊ नाही. असं नका बोलू. असं बनवून सांगितलं तर तिला लगेच कळेल. ती खूप हुशार आहे. अरे ये बेडूक तोंड्या, हे मला धर रे. मारे ना धरून तुला आता. इकडे नको मारू, तिकडे नको मारू. भाई याला सांगा, मी काय म्हणतो भाई, आपण ह्यालाच मारूया आधी. काय त्याला कधीपासून ऐकतोय मत. मला ना तुझी बायको भेटली पाहिजे. तिला आधी सांगेल, नुसता टपला नको, सन्नासन दे ह्याला. एवढं कन्फ्युजिंग आहे. बायकोला कसा करायचा? मुठीत राहिली पाहिजे. बायको आली ओरडली, बायको थर 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 कापली पाहिजे. तिथं बस. आवाज नाही करायचा, तिला फोडून टाकायचं, बोलायचं. बायकोला असं आपल्या मुठीत ठेवायचं. बायकोला कळलं काय? बोला आता. अच्छा, हे तुमचं काम आहे का? आपण होईल का? अरे हो तुम्ही का? अब तू हुबी का? बस ना, बस. माझी बायको बस. नमस्कार. काय चाललंय? बिझनेस मीटिंग. डबा खाल्लास? डबा खाल्लास काय? हो. बनिया. हा वहिनी. डबान. भाई डबान. खाल्लंय आपण. उघड. बोल. आयुष्यपत वहिनी डबा भरला. तसाच परत घेऊन ये. आणतो. खाल्ला आपण, मस्त झाला होता. थांब जरा. तोंडला. बोल लवकर. हा? बोल लवकर. डबा तसाच ठेवलाय? हा? डबा तसाच आहे. आई, तुम्हाला पण टपली? मला टपल्या 40 टपल्या 20 खवडे. मी खाणार होतो. खाणार होता? मी ऐक ना, वने खाणार होता?
लवकर उठ ऐका. उठ लवकर लवकर उठ मी खाणार होतो कधी जरा. खाणार होतास अगं मी ह्या काय आहे ह्या काय आहे हा? बाहेरच्या हॉटेल मधून मागून खाल्लास ना नाही. चायनीज मागवलास ना अगं नाही. या चरबीचा करायचा काय अगं तुझी पण वाढली आहे बघ. माझी पण वाढली आहे. माझं बाळणपण झालंय तुझं बाळणपण झालंय तुझं हा? किती वेळा सांग लवकर उठ किती वेळा सांगितला किती वेळा सांगितला रिटर्न लागला काय किती वेळा सांगितला वेळेवर खाऊन घ्यायचा डब्बा कळत नाही तुम्हाला हा त्याला डायबिटीस आहे ना मी मागितला होता दिला नाही त्यांनी किती वेळा सांगितलं पटकन घरी यायचं पटकन घरी यायचा बापरे बसा होईल तुमचं काम होईल करूया तुमचं काम होईल फोटो पाठवून द्या याच्याकडे आणि सुपारीचं पेमेंटचं बोलून घ्या आणि या पेमेंटचं सांगेल तुम्हाला बघत आहे रे भारत सुटते पण आले काय आले बघत आहे भारत सुटते तुझी बायको टपल्या बाय कवडे देते कवडे हे पोर आहेत ना पोरं तर मनापासून मान नाही देत मला बाईला बायको मारते कोण मान देईल परंपरा म्हणून मान देतात तुम्ही देता का मनापासून मान देता मला मारते तुम्ही शांत व्हा बघत आजूबाजूला मारते नुसती भाई तुम्ही शांत व्हा नुसती मारते तुम्ही शांत व्हा बाई तू माझ्या बायकोला मार ना नाही मी तुझ्या बायकोला मारतो तू माझ्या बायकोला तुझा हात तोडून टाक हात नको हात नको पोरांसाठी जेवण पण बनवते हात नको मारते तुम्ही शांत व्हा ऐक ना भाई तुम्ही शांत व्हा आज आपण दोघं बसूया नाही 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 माझ्या बायकोला कळलं ना मी पिऊन आलोय मला मारेल हो तिचा हात लागतो नको 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 लिंबू सरबत पिऊया मी पिऊन आलो तर मला पण मारते मी पण नाही पिणं आपण बार मध्ये जाऊन लिंबू सरबत पिऊया केवढं मारते बघत नाही की काय आलं मला मारते ही कॉन्सर्ट मला किती आवडले म्हणून सांगू क्या बात मस्त परफॉर्मन्स मस्त कॉन्सर्ट हा सरसिक प्रसाद दा भन्नाट कॉन्सेप्ट होती पशा ज्या उंचीवर बसला होतास बाई म्हणून तेवढाच उतरलाच नजरेतून शेवटचं जे रडणं ते इतकं दिलखेचक होतं ना म्हणजे ओ क्या बात आहे यार म्हणजे भाईची सुद्धा क्यू येऊ शकते हे तुझ्या परफॉर्मन्समुळे कळतं पशा क्या बात आहे फॅन्टॅस्टिक आणि तुम्ही सगळ्यांनी पण फार मस्त साथ दिली पम्या बने दत्तू पृथ्वी सुपर्ब कॅरेक्टर म्हणजे तू ज्या जे कॅरेक्टर घेऊन आलास मी असं इमॅजिन करायला लागलो होतो की तुझी बायको वनिता असेल पण एक अचानक ह्याची बायको म्हणून तो पण ट्विस्ट मला भयंकर आवडला भन्नाट होतं खूप मजा आली अरुण दादा तुम्हाला ही बायकांची भाईगिरी कशी वाटली असं म्हटलं जातं की वेडी माणसं इतिहास घडवतात महाराष्ट्राची हास्य जत्रा हा खरं तर नवरसपूर्ण वेड्यांचा दरबार आहे आहा आहा हा वा वा तुमचा एपिसोड रोज मी बघितल्याशिवाय झोपतच नाही रोज एक पाहतोच
हास्य जत्रेशी संबंधित प्रत्येक माणसं वेडी आहे तिथे, अगदी परीक्षकांसकट. त्याशिवाय इतकं चांगलं उभंच राहू शकत नाही. त्यामुळे हा वेड्यांचा दरबार रसिक प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. तो कधीही विसरला जाणार नाही. कारण लोकांना हसतं ठेवणं यासारखं समाधान नाही, त्यांचं आयुष्य वाढवणं यासारखं मोठं समाधान नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे डॉक्टरांनी करायला पाहिजे, तुम्ही मंडळी करताय, याचा मला जास्त अभिमान आहे. आणि तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्याबद्दलचा आदर असाच द्विगुणित होत राहो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. ओ हो हो, क्या बात आहे. वेड्यांचा दरबार हे विशेष मला फारच आवडलंय. थँक्यू अरुणदा अँड थँक्यू टीम. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस.